कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता खास सेवा पुरवली जाणार आहे। रोरो बोटीनं आता थेट विजयदुर्गपर्यंत कार नेता येणार आहे। विजयदुर्ग जेट्टीवर 15 ते 20 ऑगस्ट पर्यंत ही पहिली चाचणी होईल। जेट्टी उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे आणि या चाचणीनंतर 20 किंवा 22 ऑगस्टला ही रोरो सेवा आहे ती सुरू होणार आहे। आपण या विजयदुर्गच्या जेटीवर आहोत। विजयदुर्गच्या जेटीवर रोरो सेवाची जी बोट आहे ती या ठिकाणी येणार आहे। त्याचं काम आज सध्या कशा पद्धतीने सुरू आहे हे आपण या येथील जे बंदर विभागाचे जे अधिकारी आहेत महाडी साहेब काय सांगाल, एकंदरीत कशा पद्धतीने अजून काम सुरू आहे? ही जी रोरो बोट सेवा आहे, मी उमेश महाडिक बंदर निरीक्षक विजयदुर्ग, सन्माननीय आमचे बंदर मंत्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रयत्नातून ही जी रोरो बोट सेवा सुरू होत आहे ह्या गणेश चतुर्थीच्या आधी, तर त्या अनुषंगाने हे जे काम आहे हे अतिशय फास्ट चालू आहे आणि चांगल्या क्वालिटीचं काम चालू आहे। एकंदरीत जे काम आहे ते आता म्हणजे युद्ध पातळीवर सुरू आहे। जे 4 पिलर जे मेन आहेत ते पायलिंग करून त्याच्यात कॉन्क्रीट ओतून हे पूर्ण झालेलं आहे इथे, आणि त्याच्यानंतर जो 5वा जो पिलर आहे तो 5वा पिलर जो आहे तो इथून 100 फुटाच्या अंतरावर ते टाकणार आहेत। आणि ह्या हे जे पिलर आहेत 2 पिलर्स म्हणजे 4 पिलर्स, या 4 पिलर्सच्या मध्ये एक बेस ठेवून आणि ह्या आपल्या जेट्टीपासून 1 मीटर अंतर उंच असं तो असणार आहे। आणि ह्या 4 पिलरला पॉन्टून्स जे फ्लोटिंग पॉन्टून्स आहेत, तर ते फ्लोटिंग पॉन्टून जे आहे ते ह्याला अटॅच होणार आहेत। ती रोरो सेवा जी बोट सेवा आहे ती कोकणात सुरू होत आहे, त्यामुळे आनंदाची बाब आपल्याला म्हणावी लागेल। कॅमेरामॅन अमेश सुरेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।